एसटी कर्मचाऱ्यांची हक्काची बँक असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विविध खरेदी प्रकरणांमध्ये 34 कोटीचा घोटाळा झाल्याचा आरोप हा श्रीरंग बर्गे यांच्याकडनं आपल्याला केल्याचं आपल्याला दिसतं आहे। आणि एकूणच या गैरव्यवहारामध्ये सदावर्ते आणि आनंदराव अडसूळ यांच्या संचालकांचा सहभाग असल्याचा आरोप हा होताना दिसतोय। आपण बर्गे यांच्याशी बातचीत करूया। तुम्ही आरोप करताना दिसता आहेत, पुरावे काय आहेत? याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। पुरावे असल्याशिवाय बोलणार नाही। हे 34 कोटीची कुठल्या सामानाची किती खरेदी केली, ॲडव्हान्स पैसे दिले, कसे दिले, याचे ट्रान्झॅक्शन कसे झाले, याचे सगळे पुरावे आहेत। मी या पुरवठादारांशी पण बोललोय, बँकेतल्या तात्कालीन अधिकाऱ्यांशी पण बोललोय आणि ते सगळे पुरावे आहेत म्हणून तर तुमच्या समोर आलो ना। असा कुठलाही आर्थिक पुरावा असल्याशिवाय बोलू शकतो आणि मी स्वतः आर्थिक गुन्हे शाखेकडे तक्रार केली आहे। पुरावे असल्याशिवाय तक्रार करूच शकत नाही। पुरावे आहेत म्हणून तर तुमच्या समोर आणि माध्यमांसमोर मी आलोय आज। तुम्ही एकनाथ शिंदे यांना देखील तक्रार केलेली आहे। आनंदराव अडसूळ यांचे समर्थित काही संचालक देखील त्यात आहेत। एकूण या संदर्भात काय तुमचं बोलणं झालं किंवा कशा प्रकारचा हा संपूर्ण घोटाळा आहे ते जरा सविस्तर? नाही, मी या संदर्भात सरनाईक साहेब, एकनाथ शिंदे साहेब, उदय सामंत साहेब यांना भेटलोय आणि त्यांच्याशी मी त्यांना सगळं हे सांगितलेलं आहे की कशा प्रकारे घोटाळा झाला, काय झालं सांगितलंय त्यांना आणि त्यांनी मला आश्वासन दिलं याच्यातून आम्ही कुणालाही पाठीशी घालणार नाही म्हणून। पण मला एक सांगायचं आहे की घोटाळा कशा प्रकारे झाला हे बघा। याच्यामध्ये समजा CCTV फुटेज आहे किंवा AC आहे किंवा फर्निचर केलेलं आहे किंवा रंगकाम केलेलं आहे, त्याचं ॲडव्हान्स पेमेंट दिलेलं आहे। दुसरं एकाच संगणकावरती ते 3 पुरवठादारांचं हे टाईप केलेलं आहे, कोटेशन रेट सेम आहेत आणि 24 तासाच्या आतमध्ये त्याचं निविदा फायनल करून टाकून त्याला दिलेलं आहे आणि 100% पैसे ॲडव्हान्स आणि काम कुठे झालेलं नाही। बरं, आपण कसं काय की कुठलंही काम करताना ते संबंधित शाखेकडनं तुम्हाला किती AC लागणार आहेत, तुम्हाला किती रंगकाम करायचं आहे, तुम्हाला फर्निचर काय काय पाहिजे आहे, तुमच्याकडे CCTV फुटेज किती पाहिजेत किंवा स्टेशनरी किती पाहिजेत याची माहिती मागवतो। यांनी परस्पर हे सगळे निविदा काढलेत, परस्पर पैसे 100% त्याला दिलेले आहेत। लक्षात घ्या, याचे जर तुम्ही संगणकातली माहिती काढली 100% ते अडचणीत येणार आणि त्याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत। याच्या व्हिडिओ क्लिप आहेत, ऑडिओ क्लिप आहेत। 3-3 कोटी रुपये घेतल्याची एक ऑडिओ क्लिप आहे। मी ही तक्रार परिवहन मंत्र्यांकडे केली म्हणून असे म्हणजे असं काहीतरी मूर्खपणासारखे बोलतात की त्यांना आम्ही काढू असं बोललेली पण एक ऑडिओ क्लिप माझ्याकडे आली। किती दुर्दैवी आहे, म्हणजे जे STसाठी चांगलं काम करतायत, बँकेत ज्यांनी चांगली भूमिका घेतली आहे त्यांच्या विरोधात सुद्धा बघा बोलायला हे मागे पुढे नाहीत। आणि म्हणून तुम्ही आता इथे उल्लेख केला, मला शिंदे साहेबांना सांगायचं आहे की साहेब तुमचं नाव यांना वापरू देऊ नका, कारण यांनी सदावर्तेला बाजूला करून यांनी सत्ता बदलली पण व्यवहार तसेच सुरू आहेत। त्यांनी 169 लोक टोटल भरती केले, यातले 25 लोक यांनी भरती केलेत आत्ता आणि एकही ST कर्मचाऱ्याचा मुलगा नाही आहे। दुसरं यांचा प्रवास खर्च बघा, यांची हॉटेलची बिलं बघा, 5 स्टार हॉटेलची बिलं आहे त्यांची खर्चाची, प्रवास खर्च बघा, लाखो करोडो रुपये या संचालकांनी उधळलेले आहेत। लक्षात घ्या। बरं, अँटी करप्शननी पकडलं नाही का संचालकाला, तरी सुधारणा नाही पुढे आणि काम अपूर्ण आहे, सगळ्या शाखांमधलं काम अपूर्ण आहे। आणि ते समजा 34 कोटीचं जे झालेलं आहे ते सदावर्तेंच्या ताब्यात संस्था असताना झालंय, म्हणजे त्यांच्या पॅनलच्या, ते डायरेक्ट नाही त्याच्यामध्ये, त्यांच्या पॅनलच्या आता यांच्या ताब्यात आली। यांनी आता स्टेशनरी आणि स्टॅपलर खरेदी केले, लाखो कोट्यावधी रुपये काय चाललंय काय? आणि या सगळ्यावरती बँकेत बाहेरच्या अधिकारी आणलेत किंवा रिटायर अधिकाऱ्यांच्या सह्या घेऊन त्यांच्या मार्फत हा गुन्हा केलेला आहे। आणि मी तुम्हाला सांगतो, आर्थिक गुन्हे शाखा 100% यांना अटक करणार म्हणून आम्ही आता मागणी केली आहे त्या पत्रामध्ये की यांची खाती सील करा, पुरवठादारांची, संचालकांची, बँकेच्या अधिकाऱ्यांची, आणि मग इन्क्वायरी म्हणजे ते केल्यानंतर लक्षात येईल। लक्षात घ्या। पण या संदर्भात हा जरी का तुम्ही म्हणत असला घोटाळा झाला, सदावर्ते आणि आनंदराव अडसूळ यांना तुम्ही दोघांना जबाबदार धरता या सगळ्या एकूणच संचालक हे तिथे बसले आहेत या दोघांमुळे? सदावर्ते तर 100% जबाबदार आहे, ते सुरुवात त्यांनीच केली, पण ही बँक अडसुळांकडे आली त्याच्यानंतर मला असं वाटलं होतं की ते अडसूळ हे या क्षेत्रातले तज्ज्ञ आहेत, ते तुम्हालाही माहिती आहे, ते मंत्री राहिलेले आहेत, खासदार राहिलेले आहेत, आताही त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा आहे की ते पुढे हे थांबवतील। पण त्यांच्या काळातही 25 कर्मचारी भरती केलेत, त्यांच्या काळातही परवा
इन्शुरन्स काढलाय 74 लाखाचा जीएसटी सहित कर्मचाऱ्यांचा. त्यांच्या काळातही आता ह्याचं टेंडर काढले, स्टेशनरीचं काढलं ना, तेही त्यांना 50% अमाऊंट दिले. कुठं अहो काम केल्यावर टप्प्याटप्प्याने आम्ही द्यायचे असते ना पैसे. 50% अमाऊंट ह्याने देऊन टाकली, म्हणजे त्यांनी 100% दिली, यांनी 50% दिली. हे काही बरोबर नाही. आणि मला तुम्हाला सांगायचं आहे, अडसूळ साहेबांनी याच्यातून बाजू काढावी, या लोकांवर कारवाई होऊ देत. त्यांनी जर हस्तक्षेप करायचा प्रयत्न केला तर त्यांची बदनामी होणार आहे असं मला वाटतं. आणि म्हणून त्यांनी आणि त्यांच्यामुळे त्यांच्या पक्षाची पण बदनामी होईल. मला इथे काही राजकारण करायचं नाही. मी त्यांच्याशी बोलताना पण त्यांना सांगितलेलं आहे, साहेब तुमची बदनामी होणार याच्यामध्ये, तुम्ही या भानगडीत पडू नका, या लोकांना पाठीशी घालू नका. एक चोर गेला आणि दुसरा चोर आलाय. म्हणजे नेहमी आपण जे बोलतो ह्याच्यामध्ये दारू तीच, फक्त बाटली बदलली आहे. एकूण यावर कुठेतरी प्रशासक नेमावा अशा प्रकारची मागणी करेल. 100% प्रशासक नेमल्याशिवाय हे सगळे जे चोर आहेत, गुन्हेगार आहेत, ज्यांनी या बँकेमध्ये चोऱ्या केल्या, त्यांच्यावर कारवाई होणार नाही. आणि प्रशासक नेमला पाहिजे. आता तुम्ही बघा की बाहेर आता ह्या महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह बँकेवरतीच प्रशासक नेमला, बँक प्रॉफिटमध्ये आली. तुम्ही बघितलं ना, बँक मी आता बघितलं कुठंतरी 25 कोटींनी प्रॉफिटमध्ये आली. आज आमची बँकेच्या ठेवी 2400 कोटी होत्या, 2300 कोटी, त्या 400 कोटींनी कमी झाल्या आहेत. बँक वाचवायची असेल, बँक टिकवायची असेल, बँक वाढवायची असेल तर प्रशासक आणलाच पाहिजे. आणि प्रशासकाला विरोध, याचा अर्थ काय, प्रशासकाला काय विरोध करता? बँक चालणार आहे, सभासदांना कर्ज मिळणार आहे, सभासदांना सोयी मिळणार आहे, फक्त संचालक सांभाळण्यासाठी प्रशासक नको काय? ही भूमिका मला मुळीच मान्य नाही. आम्ही सगळीकडे या संदर्भात तक्रारी दिलेत आणि मला खात्री आहे राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री, परिवहन मंत्री आणि उद्योग मंत्री, गृहराज्यमंत्री हे सगळे मिळून याच्यावर कारवाई करतील. कारण मला त्यांच्या बोलण्यातनं असं आलं की माझा विश्वास दृढ झाला आहे की ते कारवाई करणार म्हणून. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरामॅन कृष्ण खापरेसह अभिषेक मुठाळ, ABP माझा, मुंबई.